तुम्हालाच नाही करणार, कुठे करायचंय मला फुल. फर्स्ट दिसते इथे ट्विस्टिंग उचलली. दुसरी जसं उचलला ना जवळून बघ, तुला कळेल. जसं उचलते तसं मला पुलिंग कळतं की कुठे आता नेक्स्ट पुलिंग आहे. ते ट्राय झाली कळते कुठे करणार मी. ही कळते, ही आहे, ही बघ. आता ही इथे केली, युपिंग घेतली, हीच फक्त इथे लावलं, तर टर्न घेतला पुन्हा. कुठे आली दिसते, ही आहे ना ट्विस्टिंग. फक्त एवढाच उचलायचं, जास्त जास्त मोठा मोठा नाही उचलायचं. किती पत्ता पत्ता उचलते. आणि हे बघ आता दिसते इथे अजून एक ट्विस्ट घेतला, कारण हा लॉक करायसाठी. आता असं केलं की हे उघडं आहे ना, तर ट्विस्ट नाही. आता याला लॉक केलं, दुसरा पार्ट आणला आणि हिला हे करते. जसं वाटेल तुला अजून पाहिजे खेचून घे. युपिंग टाकल्यावर अजून मस्त फुल होईल आणि बेबी हेअर पण बाहेर नाही येणार तुझी. जेवढं आहे ना सेक्शन तेवढे सेक्शन पूर्ण घ्यायचे. तर हा ट्विस्ट आहे आणि हा इथे उघडा आहे माझ्या हातात आहे. मला अजून एक लॉक करेन. आता हा लॉक झाला आणि इथे आहे ना, इथे उचलायचं, असं उचलायचं. झालं. आता तुला हा वाटतोय खूप खूप दाबलेला आहे, अजून पाहिजे आपल्याला. मग काय करायचं, अजून वरती थोडं थोडं खेचून घ्यायचं. आलं. जेवढा पाहिजे तेवढा आपलं युपिंग नंतर टाकल्यानंतर, पण हार्ट स्प्रे केल्यानंतर नाही होणार. जे पण चेंजेस आहेत, हार्ट इथे अजून एक टर्न घेतला आणि इथे युपिंग खालून स्टफिंग मध्ये टाकलं. आता हार्ट स्प्रे, इथे हार्ट स्प्रे केलं दाखवलं नाही दाखवलं. एक एक केला हार्ट स्प्रे करायची. आता असं वाटतंय बेबी हेअर आहे, काय करायचं, फक्त काढायची, पुन्हा त्याला दाबून घ्यायची आणि नंतर हार्ट स्प्रे लावून घ्यायची. हार्ट स्प्रे चिपकवायचं काम करतो, बेबी हेअरला लपवायचं नाही करणार, आपलं हाताचं काम आहे. इथे बघ, इथे उडते सगळे. इथे केलं, दोन्ही साईडला केलं, पण इथे अजून बेबी हेअर दिसते. ह्याला मी क्लीन करेन, दाबून टाकेन आणि नंतर एक पण उडणार नाही नंतर केस. तसंच सेम स्प्रे मी का हा डायरेक्शनने करते, कारण माझे सगळे उचललेले हा डायरेक्शन म्हणजे तसं पाहिजे. आता असं केलं की हा असं येणार, म्हणजे डायरेक्शनला आहे होल्ड करायचं, त्या डायरेक्शनला आपल्याला स्प्रे. इथे जास्त होते, पकडलं आणि ठेवलं. कळलं? प्रॅक्टिस करायची आहे मस्त. पूर्ण एवढं भरून घ्यायचं. अराउंड ऐक ना, 1 2 3 4 5 6 7 पार्ट पुन्हा या जोडी करा, असं पण करू शकता. पण मस्त एकदम छान व्हेरिएशन करायचं. हेच आपलं खाली ट्रेडिशनल असलं की आपला खाली बन, वरचं व्हेरिएशन आणि ट्विस्टिंग करा. सेम पार्ट ट्रेडिशनल, सेम पार्ट आपण वेस्टर्न. फक्त वेस्टर्नला काय केलं, फ्रंट वेगळा दिला आणि बॅक हाय घेऊन पूर्ण व्हेरिएशन वरतून खालपर्यंतचं व्हेरी. त्या ॲक्सेसरी तुझी इथे लावू शकते, कुणाला क्राउन लावायचं असेल तर इथे लावू शकते. आता इथे काय गरज नाही, एवढं दिसत नाही. वन साइड पण चालतं. कुणाला दोन्ही साइड असेल तर दोन्ही साइडला खालून लावायची. इथून बघितलं तरी ॲक्सेसरी दिसेल, इथून बघितलं तरी ॲक्सेसरी दिसणार. हा राहिला एक आपला एस फॉर्म एक दाखवते बघ. आता काल आपण मिडल पार्टचं बघितलं, आज माझं साईड पार्टिंग आहे. साईड पार्टिंगमध्ये दोन्ही जागेच्या मिडल मधनं दोन्ही हेअर आले बघ, इथून आणि इथून. एकदम इझी आहे. हँड मुवमेंट्स लक्ष दे. इथून पकडलं, फर्स्ट घेतल्यावर शाईन स्प्रे आणि कोम कर. कितना बज गया? 33. इधर पकडा. तर ह्याला वरती यायचं, हात हँड मुवमेंट्स वरती आहे. इकडे पुढे जे केस राहिले त्याला आपण वरती खेचायचं, जास्त वरती नाही यायचं, थोडंसंच वरती. फर्स्ट हार्ट स्प्रे दोन्ही